बिन लग्नाची बायको भाग 17. आदित्यने लग्नाला नकार देताच वसुंधराबाईंचा आवाज मात्र चढतो. वसुंधराबाई, काय रे आदित्य, आता काय झालं तुला? मला चांगलंच ठाऊक आहे आरोहीवर तुझं किती प्रेम आहे ते. आदित्य, आई, प्रेम तर आहेच, पण फक्त प्रेम आयुष्याला पुरतं का? कुणाल, आता जसं तू एक सत्य उलगडलंस तसं मी अजून एक सत्य उलगडतोय. कुणाल, सत्य? कसलं सत्य? आदित्य, त्या दिवशी हॉटेलमध्ये जेव्हा मी कुणाल आणि आरोहीला एकत्र पाहिलं तेव्हा पहिल्यांदा मला माझ्या आरोहीवरचे प्रेम जाणवले. आणि जेव्हा त्या ओसाड रस्त्यावर मी नशेत असताना कुणाल माझा होणारा नवरा आहे असे उद्गार जेव्हा आरोहीने काढले तेव्हा मात्र माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी दिवस रात्र तोच विचार करू लागलो की कोण आहे हा कुणाल परांजपे? तो खरंच आरोहीसाठी योग्य आहे का? आरोही त्याच्यासोबत खुश राहील का? असे असंख्य प्रश्न माझ्या मनात घर करून होते. त्यासाठी कुणाल कोण आहे, तो कसा आहे हे मला समजणं खूप महत्त्वाचं होतं. पण आरोही तर काय स्वतःहून मला कुणालबद्दल काही सांगणार नाही याची मला खात्री होती. म्हणून मी माझ्या 3-4 मित्रांना कुणाल परांजपेची ओळख शोधायला कामाला लावले. माझ्या शेवटच्या पेपरच्या आदल्या दिवशीच मला माझ्या एका मित्राचा फोन आला आणि त्याने मला सांगितले की जो कुणाल परांजपे तू शोधतोयस तो तू जिथे राहतोस त्याच बंगल्याचा मालक आहे. हे ऐकून मला धक्काच बसला. तेव्हा मला कुठेतरी जाणवले कदाचित वसुंधराबाई आणि तिचा मुलगा कुणाल यांना आमच्याबद्दल सगळे ठाऊक असावे. पण वसुंधराबाई सारखी सासू मिळणं हे खरंच आरोहीचं भाग्य होतं. आणि वसुंधरायांच्या हाताखाली जर कुणाल मोठा झाला असेल तर नो डाऊट त्याच्यावर वसुंधरायांचे संस्कार असणार आणि कुणालपेक्षा योग्य जोडीदार आरोहीला मिळूच शकणार नाही. म्हणूनच मी ताबडतोब हे घर सोडण्याचा निर्णय घेतला. कारण आमचे हे नाटक मला आरोहीचे लग्न मोडण्याचे कारण बनू द्यायचे नव्हते. म्हणूनच शेवटच्या पेपरच्या दिवशी आम्ही हे घर सोडले. पण मला ह्यातलं काही ठाऊक आहे ह्याचा पत्ता मी आरोहीला लागू दिला नाही. आणि माझे प्रेम तिच्यासमोर कबूल करून मला तिचा आनंद हिरावून घ्यायचा नव्हता. जी सुख कुणाला आरोहीला देऊ शकतो ती सुख माझ्या उभ्या आयुष्यात मी आरोहीला कधी देऊ शकलो नसतो. मी फक्त आजवर तिचा वापर करून घेतलाय. माझ्याकडे तिला देण्यासाठी काहीच नाहीये. वसुंधराबाई, अरे पण आदित्य बाळा, तू प्रेम करतोयस ना आरोहीवर? आदित्य, हो, म्हणूनच तर मी मगाशी म्हणलो ना तुला आई की प्रेम आयुष्याला पुरत नाही. आरोहीचेही काही स्वप्न असतील. जर मी ती पूर्ण करू शकत नसेन तर काय उपयोग माझ्या प्रेमाचा? मी माझ्या भावना आरोहीपासून लपवण्याचा खूप प्रयत्न केला. पण हळदीच्या दिवशी ती गच्चीवर आली आणि माझ्यावरचा ताबा सुटला. आरोहीच्याही डोळ्यासमोर लगेचच ते गच्चीवरचे दृश्य उभे राहते. आदित्य, आरोही, मी खरंच कधी तुझ्या लायकीचा नव्हतो, आत्ताही नाहीये आणि कदाचित कधीच तुझ्या लायकीचा होणार नाही. माझ्याकडे कुणासारखी गाडी नाही, त्याच्यासारखा मोठा बंगला नाही. बंगला तर सोडाच, माझ्याकडे स्वतःच्या नावावर असलेली साधी झोपडी सुद्धा नाही. आरोही, तुझं सुख फक्त कुणालमध्ये आहे. अगं, गुण आणि अवगुणाची लिस्ट काढलीस ना आमच्या दोघांची तर सगळे अवगुण माझ्याच खात्यात जमा होतील बघ. आदित्य दारू पितो, आदित्य आळशी आहे, आदित्य अभ्यासातही कमी आहे, आदित्यला चांगली नोकरी नाही, आदित्यने स्वतःच्या असाइनमेंट आरोहीला लिहायला देऊन आराम केला, तिला जॉबवर पाठवून स्वतः मात्र घरी आराम करत थांबला. इतक्यात आरोही रडत रडत बोलते, पण आदित्य दुसऱ्यांची काळजी करतो. आदित्यने आरोहीला टवाळ पोरापासून वाचवले, नाहीतर आज आरोही कोणाशीच लग्न करायच्या लायकीची राहिली नसती. आदित्यने वसुंधरा काकूंना स्वतःचा जीव धोक्यात घालून आगीच्या कचाट्यातून वाचवले, नाहीतर आज वसुंधरा काकू ढळढळत आपल्यासमोर उभ्या राहिल्या नसत्या. आदित्यने स्वतःचा विचार न करता थंडीत असलेली एकुलती एक ब्लँकेट आरोहीला दिली आणि स्वतः मात्र कुडकुडत झोपला. आरोहीला मात्र आता आपल्या भावना आवरता येत नसतात. आरोही, आदित्य, अरे प्रेम हे गुण आणि अवगुण बघून होत नसतं. उलट ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो आपण खरं तर त्याला त्याच्या अवगुणांसकट स्वीकारलेलं असतं. म्हणून त्याच्यातले अवगुण आपल्याला कधी दिसत नाहीत. आणि राहिला प्रश्न माझ्या सुखाचा. अरे, गाडी, बंगला, आराम हीच फक्त सुख असतात का? माझ्यासाठी तू मला प्रेमाने मारलेल्या एका हाकेत पण सुख आहे. सुखाची व्याख्या प्रत्येकाची वेगळी देखील असू शकते. आदित्य, आरोही, हे तू भावनेच्या आहारी बोलतेस. आता थोडी प्रॅक्टिकल हो आणि विचार कर. कुणालपेक्षा योग्य मुलगा तुझ्यासाठी कोणीच नाहीये.
आदित्य आरोहीचा हात कुणालच्या हातात देतो आणि म्हणतो, विश यू बोथ हॅव अ हॅपी मॅरिड लाईफ. मी जर का इथे आणखी थोडा वेळ थांबलो तर माझा पाय निघणार नाही. आदित्य वसुंधराबाईंच्या पाया पडतो आणि जायला निघतो. वसुंधराबाई, बाळा असं करू नकोस, असं जाऊ नकोस, त्या पोरीचा तरी विचार कर. आदित्य, तिचाच तर विचार केला आई, म्हणून जातोय. आरोहीच्या डोळ्यातून मात्र घळाघळा अश्रू येत असतात. कुणाल सुद्धा निशब्द असतो. आदित्य पालवलेल्या डोळ्याने घरी परत जायला निघतो. आदित्य आपल्या बाईकवर बसायला जातो. इतक्यात कोणीतरी काठीने आदित्यच्या डोक्यात जोरात वार करतं. बाईकवर बसता बसताच आदित्य खाली कोसळतो. आरोही जोरात ओरडते, आदित्य! समोर 4-5 दणकट माणसं हातात काठी, दगड, चाकू, सुरे घेऊन उभे असतात. त्यातला एक माणूस पडलेल्या आदित्यला कॉलर धरून उचलतो. काठीच्या वाराने आदित्यचे डोकं जड झाले असते. तो माणूस, अच्छा हुआ तू यही मिल गया साले, हमारा पैसा लेके भाग के खुद की शादी कराने आया था क्या इधर, चल जुए में हारा हुआ हमारा पैसा निकाल चल. हे गुंड आहेत तरी कोण? आरोही आणि कुणाल ह्या गुंडांपासून आदित्यला वाचवू शकतील का? हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की बघा. आणि हो, हा भाग कसा वाटला हे सांगायला विसरू नका.